बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होत असलेल्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने दिनांक 20 मे 2026 रोजी देशव्यापी बंदची घोषणा केली आहे। देशभरातील सुमारे 12.5 लाख औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे पुणे अध्यक्ष संदीप पारख यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संघटनेचे पुणे सेक्रेटरी अनिल बेलकर, खजिनदार रोहित करपे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। या संदर्भात अधिक माहिती देताना पारख म्हणाले, औषध व्यवसाय हा ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 2040 आणि रूल 1945 अंतर्गत नियंत्रित केला जातो। मात्र ऑनलाईन औषध विक्री संदर्भात अद्याप स्पष्ट कायदेशीर तरतूद नसताना देखील देशभरात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन विक्री सुरू आहे। या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल असून न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्री स्थगिती दिलेली असतानाही सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। कायदा तोडल्यासारखं आहे, तरी सुद्धा ह्या ऑनलाईन स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट सारखी लोक औषधं विकायला लागलेली आहेत। याच्यामध्ये आज भारतामध्ये 20% ते 30% पेक्षा जास्त औषधं ही डुप्लिकेट मिळायला लागली। त्याचं मेन कारण काय आहे? ऑनलाईन कुठूनही औषधं येतात, ते कोणत्या स्टेटमधून येतात ते। आज पुण्यासारख्या ठिकाणी एक FDAने एक कारवाई केलेली होती। त्या कंपनीने ऑनलाईन औषधं विकत होता आणि त्याच कंपनीवरती डुप्लिकेट औषधं विकल्याची पण केस केलेली आहे। म्हणजे हे लांबचं उदाहरण नाही आहे, आपल्या पुण्यातलं उदाहरण आहे की एक होलसेलर हा ऑनलाईन औषधं विकतोय आणि त्याच्याकडेच ड्रग ऑफिसरनी, ड्रग इन्स्पेक्टरनी व्हिजिट केली आणि त्याच्याकडे डुप्लिकेट औषधं मिळाली। तर संघटनेचं तेच म्हणणं आहे की भारतातले नागरिकांना डुप्लिकेट औषधं, स्टोरेज कंडिशन, भारतातले युवक नशेच्या आहारी नाही जायला पाहिजे, तरुण मुलींना MTP किट मिळाले नाही पाहिजे, ज्या कायद्याने डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अलाउड नाही द्यायला। तर ह्या गोष्टीसाठी आपण हा भारत बंद पुकारलेला आहे। कोरोना काळात औषधांची होम डिलिव्हरी करण्यासाठी सरकारने तात्पुरती सूट दिली होती। मात्र महामारी संपल्यानंतरही ती मागे घेण्यात आलेली नाही। या परिस्थितीचा फायदा घेत ऑनलाईन कंपन्या मोठ्या प्रमाणात सवलती देऊन बाजारपेठ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। यामुळे लहान औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 अंतर्गत औषध विक्रेत्यांसाठी निश्चित नफा मर्यादा ठेवण्यात आली आहे। मात्र कॉर्पोरेट कंपन्या 20 ते 50% सवलत देत असल्याने पारंपरिक औषध विक्रेते स्पर्धेत टिकू शकत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले। तसेच डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधांच्या पर्यायी ब्रँड देण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना द्यावा अशी मागणीही संघटनेतर्फे करण्यात आली। त्यांना मेसेज गेलेले, पत्र गेलेले, ते आमची दखल घेत नाहीये। त्याच्यासाठी नाविलाजाने आम्हाला हा 20 मेचा बंद पुकारतोय। या बंदमध्ये आमचं नागरिकांना कुठेही वेटीस धरण्याचं धोरण नाहीये। कोणत्याही एरियामध्ये कोणत्याही रुग्णाला कोणालाही इमर्जन्सी औषधं लागली तर त्याची हेल्पलाईन नंबर सगळ्यांना दिलेले आहेत, तर त्यांना त्यांची औषधं मिळतील। आमचं कोणत्याही नागरिकांशी किंवा कोणालाही वेटीस धरण्याचं धोरण नाही। संघटनेने केंद्र सरकार, संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने देऊनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे। महाराष्ट्रात हा बंद 100% यशस्वी होईल असा विश्वास देखील संघटनेच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आला। अखिल भारतीय औषध संघटनेचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल भाऊ नावंदर, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष संदीप पारेख, रोहित करपे, संजयजी शाह, संजय बिबवे, शशिकांत डांगी, या संघटनेचे PRO सचिनजी धोगा, त्याचबरोबर केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सर्व कार्यकारिणी आमच्या 20 मे जो हा 1 दिवसाचा बंद आहे, त्या बंदामध्ये केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे 15,000 केमिस्ट वेस्टर्न महाराष्ट्र पश्चिम विभागामधून जवळजवळ 30 ते 35,000 केमिस्ट या बंदामध्ये सामील होतील। आमच्या प्रमुख 3 मागण्या अशा आहेत की लवकरात लवकर ऑनलाईन औषध विक्री ही बंद झाली पाहिजे। कुठल्याही प्रकारचं प्रिस्क्रिप्शन व्हॅलिड नसतानाही ऑनलाईन औषध विक्रीला परमिशन नसताना ऑनलाईन औषध विक्रेती आजही भारतामध्ये होत आहेत, ती पहिल्यांदा बंद झाली पाहिजे। त्याचबरोबर जे कॉर्पोरेटद्वारे डिस्काउंट दिलं जातंय त्या डीप डिस्काउंट
वरती लवकरात लवकर सरकारने विचार करून ते डीप डिस्काउंट बंद करण्यात यावं। ज्या सरकारने प्रॉफिट ऑफ मार्जिन जे आम्हाला देण्यात आलेले त्यापेक्षाही जास्त डिस्काउंट या कॉर्पोरेटद्वारे दिलं जातंय। आणि तिसरं, बनावट जी औषधं आपल्या भारतामध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये सामान्य नागरिक ते औषधं घेऊन अनेक सामान्य नागरिक भारतामध्ये त्या औषधामुळे मृत्युमुखी पडत आहेत। एक जिवंत उदाहरण आपण जर बघितलं असेल तर परराज्यामधून जे काही खोकल्याचं औषध आलं होतं तेही बनावट औषध होतं आणि ते ऑनलाईनद्वारे आलं होतं। तर अशा बनावट औषधं ऑनलाईन औषध विक्रीद्वारे भारतात येत आहेत, त्या ऑनलाईन औषध विक्री लवकरात लवकर बंद झाल्या पाहिजे। अशा 3 मागण्या आमच्या सरकारकडे, त्याच्यावरती सरकारने लक्ष घालून त्याच्यामध्ये तोडगा काढावी अशी आमच्या सर्व फार्मासिस्ट आणि पूर्ण भारतातील 12,50,000 केमिस्टची आमची मागणी आहे। तर आम्हाला नक्कीच न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करतो। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।